नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळी उठून लवकर अंघोळ, ब्रेकफास्ट आणि देवपूजा झाल्यानंतर मोरे साहेबांनी हे भाजीपाला वगैरे आणला होता आणि इकडे बेडवरतीच ठेवला होता. तर मी हे उशीची कवरं, शिवाय सोफ्यावरचं जे कवर आहे ना, ते सगळं परत एकदा घातलेलं आहे, म्हणजे धुतलेलं घातलेलं आहे. त्याच्यावरचं अगोदरचं होतं ते मी धुयाला काढलेलं आहे. आणि हा उषा वगैरे आहेत ना, ते आता बरोबर पहिल्या लावून घेते. काय होतं, सकाळ सकाळी हे सगळं काम पहिलं करणं खूप महत्त्वाचं असतं. झाडलोटीचं जे काम असतं ना, तर ते करणं खूप महत्त्वाचं असतं. तर पहिल्या उषा वगैरे सगळं लावून घेते. आणि आता मला चिले बनवायचे आहेत मुगाचे. तर मी मूग भिजत घातलेले आहेत रात्री आणि त्याच्यासाठी मला लसूण सोलायचं आहे. तर लसूण वगैरे मी इकडे घेतलेलाच आहे टेबलवरती. माझा जो लसूण होता ना, तर तो माझा संपलेला आहे. म्हणजे सोलून ठेवलेला होता तो संपलेला आहे. आणि आता मला लसूण सोलायचं आहे. टेबलावरती सुद्धा मोरे साहेबांनी साहित्य आणून ठेवले आहे, भाज्या आणून ठेवले आहेत. तर त्या भाज्या सगळ्या मला धुवायच्या आहेत. आणि मग ह्या भाज्या ज्या पिशव्या आहेत ना, ह्यासुद्धा मी आता धुयाला टाकलेल्या आहेत, म्हणजे कापडी पिशव्या. आणि जाळ्या आणून आता काय करते, भाजीपाला जो आहे तो पहिला जाळ्यांमध्ये काढते, कारण स्वच्छ धुतल्यानंतर कसं घ्यायला वगैरे बरं पडतं. टमाटर आणलेले आहे, बीट आणलेले आहेत, काकडी आणलेली आहे, गाजर आणलेले आहे, सलाडसाठी जे साहित्य लागतं ना ते आणलेलं आहे. आणि ब्रेडसुद्धा मला हवा होता. जमलं तर मी सँडविच करेन म्हणून ब्रेड आणलेला आहे, ब्राऊन ब्रेड आणलेला आहे. तर इकडे लसूण सोलून घेते पहिला, कारण लसूण अजिबातच नाही आहे. लसूण साफ केलेला ना सगळा संपलाय. तर आता लसूण पहिला नीट करून घेते. भाज्या आहेत, म्हणजे जे सलाडचं साहित्य आहे, टमाटर, हे सगळं धुवून घेते, म्हणजे नितळल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येईल. आणि हे हिरवे मूग हे मी रात्री भिजत घातले होते. तर आता मला इकडे हिरव्या मिरच्यासुद्धा लागणार आहेत. तर आलं आणि हिरव्या मिरच्या मी घेत आहे. लसूण तर आता सोलला आहे. तर हिरवे मूग आता मिक्सर जारमध्ये घालते आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण आणि थोडं पाणी असं घालून मिक्सरला बारीक करून घेते. भिजत घातलेली त्याच्यात 2 मिरच्या, थोडंसं आलं, आल्याचे तुकडे आणि लसणाचे पण 2 तुकडे घालायचे. मस्त झाले बघा पीठ. हे जास्त पीठ आहे ना, आता आम्हाला जेवढे बनवायचं आहे ना तेवढ्यासाठीच फक्त मीठ घालणार आहे. तर मी इकडे ट्रान्सफर करते. सगळ्यामध्ये मीठ लागलंच नाही घालायचं. आता इकडे मी जेवढं मला हवं आहे तेवढ्यामध्येच मी मीठ घालून घेतले आणि छान तवा ठेवला आहे. तव्यावरती थोडं तेल घालून छान तवा गरम झाला आहे. आणि मग चिला जो आहे तर त्याचं बॅटर मी घातलेलं आहे.
आणि बारीक गॅसवरती आहे. आणि वरून मी पनीर असं खिसून घातलेलं आहे. कारण कसं होतं, हिरवे मूग आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन आहे आणि पनीरमध्ये सुद्धा छान प्रोटीन आहे. तर आपल्या बॉडीला प्रोटीनची खूप गरज असते. तर असा हिरव्या मुगाचा पनीर घातलेला मी चिला बनवलेला आहे. मस्त असा हेल्दी आणि डाएट चिला ना, असा डाएट चिला मुगाचा. आणि त्याच्याबरोबर दही घेतलेलं आहे, कारण आता चटणी नको आहे मला, म्हणून दही घेतले. आणि मस्त तळलेली मिरची घेतली थोडं तिखट लागण्यासाठी. चिला दिसायला तर सुंदर दिसतो, पण टेस्टी बघूया. हे मस्त लागतो रे, एकदम भारी. आवडलं ना? हा, मस्तच. हे सगळं हेल्दी खायचं, भारी लागते. 1,000 years later. तांदूळ धुवून ठेवलेले, पण कुकरमध्ये मावलंच नाही. जाऊ दे, तर गरम नाही तर होईल लगेच. कुकर आहे गरम. मिरच्याचे देठं काढते तोपर्यंत, म्हणजे कसं बरं पडेल. गाजर, काकडी, बीट, मोठी मिरची फ्राय करायची, हे सगळं इथे धुवून ठेवले मी. आणि भेंड्या पण, म्हणजे भेंड्या पण कशा सुकल्यानंतर मग उद्या बनवता येतील ना. आता ह्या बीट, गाजर वगैरे आहे ना, हे चांगलं सुकलेलं आहे, तर ते मी ठेवून देते. आणि ह्या जाळ्या वगैरे स्वच्छ करून ठेवते. आता इकडे ढबू मिरची वगैरे आहे, ते पण मला ठेवायचं आहे. आणि मग डाळीला फोडणी घालायची तयारी करायची आहे. तर इकडे फोडणी पॅन घेतले, त्याच्यामध्ये तेल घातले. तेल चांगलं तापल्यानंतर हिंग झाल्यानंतर आलं, लसूण. तर इकडे शेवग्याच्या शेंगा शिजतात, त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे.
आता तिखट मीठसुद्धा घालते आणि मग डाळ ओतून घेते. तर मी अशा पद्धतीनेच डाळीची आमटी करते. बिना फोडणीची सुद्धा डाळीची आमटी खूप चांगली लागते. तर इकडे लाल तिखट आता मी घातलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालत आहे. शेवग्याच्या शेंगा अशाच वेगळ्या टोपामध्ये शिजवून घ्यायच्या. कुकरमध्ये टाकल्यानंतर मग ते एकदम गिरगिरीत शिजतात आणि चांगल्या नाही लागत. बाजूला फोडणीचं पॅनसुद्धा ठेवलेलं आहे. तर लसणाची पेस्ट आणि आल्याची पेस्ट मस्त अशी कुरकुरीत फोडणी करायची. आल्याची पण जे किसलेलं आलं आहे तर ते घातलेलं आहे. आता याच्यामध्ये कढीपत्ता, जिरे, राई. तर कढीपत्ता बघा मी इकडे सीझरने कापत आहे, कारण काय होतं कढीपत्त्याचं जर मोठं पान असेल ना मग पात्रातून बाजूला काढलं जातं, म्हणून बारीक कट करायचा. कढीपत्ता आपल्या पोटात गेलेला चांगला आहे. तर इकडे मी थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि थोडीशी राईसुद्धा आता घालते. तर छान आता ही फोडणी जी आहे ना अशी कुरकुरीत छान फोडणी होते. थोडं आपण चमचानं हलवून घेऊया आणि इकडे तिखट मीठ घातले तर याच्यामध्ये आपली शिजलेली डाळ आहे ना तर ती डाळसुद्धा ओतून घेऊया, म्हणजे मिक्स होईल सगळं. थोडंसं पाणीसुद्धा आपण घालूया म्हणजे भांडं धुवून. इकडे डाळीला पण उकळ येईल आणि इकडे आपली फोडणी पण तयार आहे. तर अशाच पद्धतीने मी नेहमी डाळ बनवते. इकडे कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे मी डाळीत घालण्यासाठी. तर कोथिंबीरसुद्धा आता काय करते धुवून सीझरने कापते आणि डाळीमध्ये घालते. भरपूर अशी कोथिंबीर घातली ना डाळ खरंच खूप चांगली होते, टेस्टी होते. मोरेसाहेबसुद्धा मुगाचे चिले खातील पनीर घातलेले, म्हणून मग आज मी चपाती किंवा भाकरी नाही बनवणार आहे. फक्त डाळ भात आणि मुगाचे चिले जर हवे असतील तरच. तर असाच माझा बेत आहे. छान आता फोडणी बघा छान झालेली आहे, कुरकुरीत. चमचानं हलवते मी चांगली फोडणीला आणि आता गॅस बंद करून आता काय करूया फोडणी आपण ओतूया. तर कुकर आपला झालेला आहे तर कुकर पहिला बाजूला ठेवूया. गॅसवरती जास्त पसारा नाही करायचं, पसारा काढला ना की चांगलं वाटतं जरा. बारीक गॅसवरती आपली फोडणी आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आहे आणि तोपर्यंत आपल्या डाळीला पण उकळी येते. तर बघा फोडणी ओतल्यानंतर चुरचुरीत फोडणी आपली डाळीवरती बसलेली आहे. आता ही फोडणी पॅन आहे ना त्याच्यामध्ये पण थोडी डाळ घालूया, म्हणजे तो छान फ्लेवर येतो. तर बघा डाळीला चांगली उकळ आलेली आहे आणि फोडणी पॅनमध्ये मी पळीने घालत आहे. तर छान आपली फोडणी बसलेली आहे. आता बारीक गॅस करायला काही हरकत नाही. तर डाळ कशी वाटली नक्की सांगा. आणि आजचे चिले जे आहेत म्हणजे मुगाचे पनीर घातलेले प्रोटीनयुक्त चिला जो आहे तर तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा. तर आता मला भांडी आहेत थोडी घासायची, तर भांडी घासून घेते आणि मगच बोलते तुमच्याशी. ऑलमोस्ट माझा स्वयंपाक सगळा आवरला आहे. आता इकडे भाज्या सुकायच्यात काही थोड्या,
तर त्या सगळ्या आवरते आणि मोरेसाहेबांना यायला वेळ आहे तर थोडं वॉकला पण जायचं आहे मला. तर आता मी वॉकला जाते. तर मंडळी, आजचा तुम्हाला माझा रुटीन जे आहे दिवसभर काही तर ते दाखवलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30. तर आता मी माझं आवरते आणि जेवण वगैरे पण करायचं आहे, म्हणजे जेवायचं आहे. चला तर मंडळी, काळजी घ्या आणि व्हिडिओला भरभरून सपोर्ट करा.